सुंदर प्रश्न आहे. साधारण तापमानाला H2O द्रव स्थितीत, तर हायड्रोजन सल्फाइड, हायड्रोजन सेलिनाइड आणि हायड्रोजन टेलुराइड हे वायू स्थितीत असण्याचं कारण काय आहे? अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये काय आहे बघा, साधारण तापमानाला हे द्रव स्थितीत असण्याचं कारण काय? तर ऑक्सिजनची जास्त विद्युत ऋणता म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळे काय होतं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळे तो हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा बॉन्ड फार स्ट्रॉंग होतो. त्यामुळे काय होतं, हे बंध मजबूत असल्यामुळे उकळण्याचा बिंदू जो आहे तो जास्त असतो. त्यामुळे ते रूम टेम्परेचरला द्रवरूपात असते. आता ह्या बाकीच्या तिघांचा प्रॉब्लेम काय? या बाकीच्या तिघांचा प्रॉब्लेम आहे ते ऑक्सिजन इतके इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाही आहेत. इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाहीत म्हणजे काय? त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग जी आहे, हायड्रोजन बॉन्डिंग ते स्ट्रॉंग नाही आहे. रेणूंमधलं आकर्षण जे आहे ते आकर्षण कमी आहे. त्यामुळे ते उकळण्याचा बिंदू देखील कमी आहे. त्यामुळे ते वायू रूपामध्ये असतात. म्हणून हे सर्वच्या सर्व पर्याय जे आहेत ते बरोबर आहे.